काय संडेचा बेत काय मग तुमच्याकडे? नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बोंबील फिश फ्राय. आज बाजारात गेलो होतो, तिकडे आम्हाला चांगले व्यवस्थित असे मोठे बोंबील भेटले. त्यामुळे म्हटलं बोंबील फिश फ्रायच करू. या बोंबील मोठे असल्यामुळे आम्ही 2 भागामध्ये कापले आहेत. बोंबीलला आपल्याला चांगलं असं लिंबूचा रस आणि मीठ लावायचं आहे. तुम्ही कोकम आगळ पण घालू शकता. माझ्याकडचं कोकम आगळ संपलं होतं म्हणून मी लिंबूचा रस टाकला. त्यानंतर आपल्याला लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, ग्रीन चिली पेस्ट आणि ग्रीन चिलीच्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर पण टाकली आहे बरं का. तर हे सगळं टाकून आपल्याला हे मिश्रण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे. चांगलं मॅरिनेटेड फिश असला की तो चवीला पण खूप छान लागतो. आणि मॅरिनेशनसाठी मी हे 30 मिनिटासाठी ठेवलं आहे. आणि ते जरा वेगवेगळे करून ठेवले जेणेकरून प्रत्येकाचा मसाला प्रत्येकाला लागावा. त्यानंतर आपण तयारी करू कोटिंगची. फिश कोट करण्यासाठी त्याला रवा हा मेन इन्ग्रेडियंट आहे. रव्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करूया म्हणजे तो एक क्रिस्पीनेस येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि ते सुद्धा सगळं मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बाजूला ठेवलं. आपलं मॅरिनेशन कंप्लीट झाल्यानंतर 30 ते 40 मिनिटानंतर एक फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यावर तेल टाकलं आहे. व्यवस्थित 2-3 चमचे तेल टाकायचं जेणेकरून ते आपल्या माशांना व्यवस्थितपणे लागेल. मॅरिनेट झालेले जे फिशचे तुकडे आहेत ते आपण आपल्या रव्याच्या मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक तुकडे आपण टाकली आहे. मस्तपैकी शॅलो फ्राय एका बाजूने होत आहेत आपले मासे. आणि त्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचे जेणेकरून अलटी पलटी झाल्यानंतर क्रिस्पी बोंबील आपल्याला खाण्यासाठी रेडी होते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन तुम्ही पण तुमच्या घरी जे काही संडेसाठी स्पेशल केलं असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि नवीन काही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ हे पण तुम्ही मला नक्की सांगा.